नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 39 च्या चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि यामधील बरेच प्रश्न परीक्षाभिमुख असल्यामुळे आपण या पेपरचा सराव करावा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर पहिला प्रश्न होता, मरियप्पन थांगवेलू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? उंच उडी, थाळीफेक, भालाफेक, एकेरी बॅडमिंटन। तर मरियप्पन थांगवेलू मित्रांनो उंच उडी या खेळाशी निगडीत आहे। मरियप्पन थांगवेलू हे जे आहेत तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये रौप्य पदक मिळवले, रौप्य पदक। आणि 2016च्या हे 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं। हे सुद्धा आपण मरियप्पन थांगवेलू यांच्याविषयी आपण माहिती ठेवावी। आणि 2020चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तो मरियप्पन थांगवेलू यांना मिळाला होता, लक्षात ठेवा। मरियप्पन थांगवेलू यांना 2020चा कोणता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, यापूर्वी याचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते। तर हे लक्षात ठेवा, 5 खेळाडूंना मिळाला होता। रोहित शर्मा, विनेश फोगाट, मरियप्पन थांगवेलू, राणी रामपाल आणि मनिका बत्रा। आता याविषयी सुद्धा आपण, राणी रामपाल कोण आहे, मनिका बत्रा कोणत्या खेळाशी निगडीत आहे, विनेश फोगाट कोणत्या खेळाशी निगडीत आहे, हे सुद्धा आपण त्या अनुषंगाने माहीत असायला पाहिजे। तर मरियप्पन थांगवेलू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? उंच उडी। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2020 टोकियो येथे संपन्न झाल्या, त्यामध्ये भारताचे किती खेळाडू सहभागी झाले होते? आता पॅराऑलिम्पिक स्पर्धामध्ये मित्रांनो 2020च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धामध्ये एकूणच 54 खेळाडू सहभागी झाले होते भारताचे। आणि 9 खेळ प्रकार किती होते? 9 खेळ प्रकार होते। आणि एकूण किती खेळाडू होते? 54 खेळाडू होते। आणि उद्घाटनीय ध्वजधारक जे होता ते कोण होते? टेकचंद, श्री टेकचंद हे ध्वजधारक होते उद्घाटनीय कार्यक्रमाचे। आणि समारोपीय कार्यक्रमाचे कोण होते मित्रांनो? तर अवनी लेखरा 10 मीटर एअर रायफल सुवर्ण पदक विजेती आहे मित्रांनो। अवनी लेखरा 10 मीटर एअर रायफल सुवर्ण पदक विजेती अवनी लेखरा ही समारोपीय ध्वजधारक होती, आणि हे उद्घाटनीय ध्वजधारक श्री टेकचंद। आणि एकूण 54 खेळाडू या पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये सहभागी झाले होते 9 खेळ प्रकारात। आणि एकूण पदक किती जिंकले मित्रांनो? तर एकूण 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य असे एकूण 19 पदक भारताने जिंकलेले आहे रिओ ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये। असे एकूण लक्षात ठेवा, 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य एकूण 19 पदक पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2020 टोकियो या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे भारताने, लक्षात ठेवायचं। आणि एकूण क्रमांक होता 24वा। ही मी जी माहिती सांगितली पूर्ण पॅराऑलिम्पिक स्पर्धेविषयी सांगितले मित्रांनो, ऑलिम्पिक विषय नाही। ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक यामध्ये तुम्ही आकडे एकत्र आणू नका, कारण एकत्र आणल्यावर काय होईल की गोंधळ निर्माण होईल। तर तुलना करावं लागेल, तर की तिथे किती खेळाडूचा संघ गेला होता? तर 127 खेळाडूचा संघ गेला होता। नंतर ध्वजधारक तिथे कोण होते? समारोपीय कार्यक्रमात आणि उद्घाटनीय कार्यक्रमात ध्वजधारक कोण होते? एकूण किती पदक मिळवले याची जी आहे माहिती एका ठिकाणी ठेवा, आणि पॅराऑलिम्पिकची माहिती वेगळ्या ठिकाणी। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, जागतिक बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर जागतिक बँकेची स्थापना मित्रांनो 1945ला करण्यात आली। आता बऱ्याच पुस्तकात आणि माहितीत मी वाचलंय 1944 सुद्धा आहे,
तर हे तुम्ही टॅली करून घ्या मित्रांनो. 1944 1945. पण माझ्या माहितीप्रमाणे जागतिक बँकेची स्थापना ही 27 डिसेंबर 1945 मध्ये करण्यात आली. 27 डिसेंबर 1945 ला करण्यात आली आणि तिचे प्रत्यक्ष कार्य जे आहे ते 1946 ला सुरू झाले. आणि याचं मुख्यालय जे आहे जागतिक बँकेचं हे कुठं आहे मित्रांनो? वॉशिंग्टन DC इथे मुख्यालय आहे. कशाचं? जागतिक बँकेचं. आणि याचं जे वर्ष आहे वित्तीय वर्ष ते 1 जुलै ते 30 जून 1 जुलै ते 30 जून असते, लक्षात ठेवा. वित्तीय वर्ष 1 जुलै ते 30 जून आणि मुख्यालय वॉशिंग्टन DC आणि स्थापना 27 डिसेंबर 1945. आणि सदस्य देश जे आहे ते 189 देश आहेत. आणि याचं नाव जे आहे मित्रांनो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणजे IBRD म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हे IBRD म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक म्हणतात. कशाला? जागतिक बँकेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात मित्रांनो एकूण 15 न्यायाधीश असतात आणि कार्यकाल असतो 9 वर्षे. हे कार्यकाल होय 9 वर्षाचा. आणि एकूण न्यायाधीश किती आहेत? तर 15 असतात. त्यानंतर 5वा प्रश्न पहा. दिल्लीच्या गादीवर सुलतानपदी बसणारी ही पहिली एकमेव महिला आहे. गुलबदन बेगम, रजिया सुलतान, नूरजहां, चांद बीबी. तर दिल्लीच्या गादीवर सुलतानपदी बसणारी रजिया सुलतान ही पहिली एकमेव महिला आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 उत्तर. 6वा प्रश्न पहा. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती? तर आलमगीर उपाधी मित्रांनो औरंगजेबा यांनी धारण केली होती सन 1659 मध्ये. कारण 1658 ते 1707 पर्यंत मुघल बादशाह औरंगजेब हा गादीवर होता आणि त्याचे राज्यारोहण जे झाले होते ते कधी झाले होते? 1659 ला. आणि त्यांनी आलमगीर ही उपाधी धारण केली होती औरंगजेबाने. त्यानंतरचा प्रश्न पहा. 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचा पेपर सोडवताना लक्ष देत जा की पहिला प्रश्न प्रॉपरली चांगले वाचन करा. आता इथे पहा मद्रास, अहमदाबाद, कोलकाता आणि मुंबई. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, मद्रास, कोलकाता आणि मुंबई 1857 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. अहमदाबाद विद्यापीठाची स्थापना हे 1866 मध्ये झाली मित्रांनो. म्हणजे इथे लक्षात ठेवा वेगळा घटक कोणता आहे? तर अहमदाबाद. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? तर मित्रांनो भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते, लक्षात ठेवा. आणि पहिले व्हाईसरॉय जे म्हणलं भारताचे पहिले व्हाईसरॉय तर कॅनिंग, लक्षात ठेवा. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर व्हाईसरॉय कोण झाले? पहिले लॉर्ड कॅनिंग. आणि शेवटचे व्हाईसरॉय भारताचे कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राजीरप्पी धबधबा मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात आहे. 10वा प्रश्न पाहूया. स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी मांडला? तर मित्रांनो स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प हा R.K. शनमुगन चट्टी यांनी मांडला, लक्षात ठेवा. आणि सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? तर हे सुद्धा माहीत असू द्या, निर्मला सीतारामन ह्या सध्याच्या अर्थमंत्री आहे. निर्मला सीतारामन हे सध्याचे अर्थमंत्री आहेत. आणि स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी मांडला होता? R.K. शनमुगन चट्टी यांनी. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. यांनी मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते? तर लक्षात ठेवा प्रेमचंद्र रायचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 12वा प्रश्न पहा. सेज कायदा या वर्षाचा आहे? तर सेज कायदा 2005चा आहे मित्रांनो. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. डेसिबल या एककाने काय मोजतात?
तर डेसिबल एककाने ध्वनीची तीव्रता मोजतात मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. प्रयोग ओळखा. सुरेशने आंबा खाल्ला. तर इथे ने कर्त्याला म्हणजेच कर्मणी प्रयोग मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. वेदिकाला 4 मावश्या व 3 मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. तर त्या डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व किती बहिणी आहेत म्हणते. आता पहा, वेदिकाला 4 मावश्या, 1 2 3 4 मावश्या आहेत. कोणाला? वेदिकाला, म्हणजे वेदिकाची आई आणि हे 4 जणे. ठीक आहे. आणि त्यापैकी एक मावशी ही डॉक्टर आहे. आता एक मावशी ही डॉक्टर असेल तर त्या डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ आणि किती बहिणी आहे. आता किती भाऊ आहेत, तर इथे 3 मामा आहेत वेदिकाला. हे 3 मामा, तर हे भाऊ किती झाले याचे? 3 भाऊ. आणि 4 बहिणी, हे 4 बहिणी. हे लक्षात ठेवा, डॉक्टर मावशीला 4 बहिणी असेल आणि 3 भाऊ. पण प्रश्न काय विचारला? किती भाऊ किती बहिणी. तर 4 3 न लिहिता 3 भाऊ 4 बहिणी, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो. पहा मित्रांनो, इथे प्रश्न विचारला आहे 9 वाजता जे आहे ते तास काटा आणि मिनिट काटा, हे तास काटा आणि मिनिट काटा हे काटकोनात असतो. बाकीच्या वेळी 3:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा हा 90 मध्ये नसतो, कारण थोडा समोर गेलेला असतो मित्रांनो. 12 वाजता हा कंप्लीट 0 कोन राहतो आणि 6 वाजता हा 180चा कोन होतो. हे लक्षात ठेवा. तर इथे तास काटा व मिनिट काटा यामध्ये काटकोनात कोणती वेळ राहते, तर 9 वाजता. त्यानंतर दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे. तर दाल सरोवर मित्रांनो जम्मू काश्मीर राज्यात आहे. आता इथे राजस्थानमध्ये कोणतं मित्रांनो, तर सांबर सरोवर हे राजस्थानमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये कोल्लेरू आणि ओरिसामध्ये चिल्का. हे असे सुद्धा आपल्याला पर्यायातून आले पाहिजेत. ओरिसामध्ये कोणते सरोवर आहे? चिल्का सरोवर. आंध्र प्रदेशमध्ये कोल्लेरू, राजस्थानमध्ये सांबर आणि जम्मू काश्मीरमध्ये दाल. आणि महाराष्ट्रात कोणता आहे मित्रांनो सरोवर, तर लोणार सरोवर, जे की बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्यानंतर 18वा प्रश्न पहा. उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर उदय योजना जी आहे मित्रांनो ती विद्युत क्षेत्राशी निगडीत आहे, संबंधित आहे. त्यानंतर महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केले. चंपारण्य सत्याग्रह जे आहे ते कोणत्या वर्षी केले होते, ते 1917ला चंपारण्य सत्याग्रह झाला होता. आता हे जरासं वेगळं लिहिण्यात आलं, तर हे लक्षात ठेवा. महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केलं, 1917. कारण सविनय कायदेभंग हे शब्द लाईन पाहिजे नव्हती, तर हे डिलीट करा. त्यानंतर कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता. तर कार्ल मार्क्स जे आहे मित्रांनो हा जर्मनी देशाचा विचारवंत होता, लक्षात ठेवा. कारण हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत येऊन गेलेला आहे, त्यामुळे असे प्रश्न आपण माहीत असायला पाहिजेत. कारण बऱ्याच वेळेस आपण रशिया वेगवेगळ्या याचा विचार करतो, तर लक्षात ठेवायचं कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत, जर्मनी. 21वा प्रश्न पहा. खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे. तर खरोसा लेणी मित्रांनो निलंगा तालुक्यात येते. खरोसा लेणी कुठे आहे, निलंगा तालुक्यात आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे. तर पुणे शहरात आहे मित्रांनो महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. हा सुद्धा प्रश्न पेपरला खूप वेळेस येऊन गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण. तर भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक ॲलन ह्यूमला म्हणले जाते मित्रांनो. 28 डिसेंबर 1885ला भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती, लक्षात ठेवा. तर ॲलन ह्यूम ह्या राष्ट्रसभेचे संस्थापक आहेत. सन 28 डिसेंबर 1885ला मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा येथे भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन झाले होते मित्रांनो. आणि त्याचे
भारतीय राष्ट्रात उमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते आणि भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोणास म्हटले जाते? ॲलन ह्यूम. त्यानंतरचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो राजस्थान 1 नंबर, 2 नंबरवर मध्य प्रदेश आणि 3 नंबरवर महाराष्ट्र आहे ते मित्रांनो. महाराष्ट्राचा क्रमांक किती लागते मित्रांनो? 3रा लक्षात ठेवा. क्षेत्रफळाने 3रा आणि लोकसंख्येने महाराष्ट्राचा क्रमांक किती लागते? तर 2रा. हे सुद्धा आपण आपल्या माहितीस ते लक्षात ठेवा की क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबर महाराष्ट्र. लोकसंख्येने यूपी सर्वात जास्त लोकसंख्या, 2 नंबरवर महाराष्ट्राची लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी लोकसंख्या जर म्हणलं तर सिक्कीम आणि सर्वात आकाराने क्षेत्रफळाने जर म्हणलं तर गोवा राज्य. असे हे प्रश्न वेळोवेळी विचारतात, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतरचं गणित पहा मित्रांनो, एका 400 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळवे जुळवावे लागतील? आता 400 पानाचं पुस्तक आहे मित्रांनो, तर 1 अंकी संख्या किती आहेत? तर 1 अंकी संख्या जी आहेत ते लक्षात ठेवा 9, म्हणजेच 9 गुणिला 1 बरोबर 9. आता इथे 2 अंकी संख्या किती होती मित्रांनो? तर 90, म्हणजेच 90 गुणिला 2, 2 खिळे लागतील म्हणजे 180. आणि 3 अंकी संख्या जी आहेत ती किती होतील मित्रांनो? तर 3 अंकी 100 पासून 400 पर्यंत. 100 पासून 400वा अंक धरावा लागेल, 100वा म्हणजे 301, म्हणजे 301 गुणिला 3 म्हणजे 303. आता इथे पहा, इथे 9 9 आणि 3 12, एकक स्थानी 2 असणारे 2 अंक आहेत. नंतर पहा इथे उरला 1, 8 आणि 1 9, आणि इथे किती? सॉरी, इथे 9 पाहिजेत. 9 आणि 1 10, म्हणजे 1092 खिळे लागतील. हे समजून घ्या. 1 अंकी संख्या किती आहेत? 9, म्हणून 9. 2 अंकी संख्या किती? 90, म्हणून 2 खिळे 180. आता 100 पासून तर 400 पर्यंत एकूण 300 संख्या नाही मित्रांनो, 301 आहे, हे लक्षात ठेवा. आणि 301 गुणिला 3 म्हणजे 903. याची सगळ्याची बेरीज जर केली तर 1092. आता कोणताही क्रमांक येऊ द्या, समजा जर 201 आला तर 189 हे कंपल्सरी राहील, कारण 1 ते 100 पर्यंत किती? 199 पर्यंत 189, आणि त्याच्या समोरची संख्या मोजायच्या. त्यानंतर पहा, 4 वाजून 32 तासाचे तास, मिनिट आणि सेकंदात रूपांतर करा. 4.32 तासाचे तास, मिनिट आणि सेकंदात रूपांतर कसं करायचं? 4.32. तर या 2ला जे इकडचा अंक असतो त्याला आपण 36 न गुणायचं असते, आणि या अंकाला 6 न गुणायचं असते, आणि हा अंक दशांशात ठेवायचा. 36 दुनी 72, सायंत्रिक 18 आणि 4. आता हे 72चं रूपांतर 60 अधिक 12 आपण करू शकतो. आता 60 म्हणजे 72 सेकंदाचं 60 अधिक 12. आता 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट, म्हणजे 4 तास 19 मिनिट, कारण हा 1 मिनिट इकडे गेला 19 झाले. आता इथे उत्तर किती राहिले? 12, म्हणजे 4 तास 19 मिनिट 12 सेकंद उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर एका कुरणात एक बैल खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे, तर तो किती चौकिमी क्षेत्रातील गवत खाऊ शकेल? आता हा असा इथे बैल बांधलेला आहे आणि किती आहे इथे? 10.5. आता हे 10.5 म्हणजे त्रिज्या, तर या एरियातील तो गवत खाऊ शकेल. म्हणजेच इथे वर्तुळाचे काय काढावे लागेल आपल्याला? क्षेत्रफळ, आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काय? पाय आर स्क्वेअर. आता पायची किंमत 22/7. आर किती आहे मित्रांनो? 10.5 गुणिला 10.5, 7 1 7, इथे 15, 1.5 येईल. आता इथे पहा, 22 गुणिला 1.5 गुणिला 10.5 जर केले तर उत्तर किती येते मित्रांनो? तर 346.5, म्हणजेच 346.5 चौमी क्षेत्रातील गवत खाऊ शकेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर येते.
त्यानंतर 28वा प्रश्न पहा, भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? तर भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन मित्रांनो धूम दार्जिलिंग इथे आहे मित्रांनो. दार्जिलिंग कुठे आहे? ते पश्चिम बंगाल, लक्षात ठेवा. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन कुठे आहे? तर धूम दार्जिलिंग. त्यानंतर पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पोंगल हा सण तामिळनाडू राज्यात साजरा केला जातो मित्रांनो. आणि केरळमध्ये ओणम आणि आसाममध्ये बिहू हे सुद्धा आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. त्यानंतर पबजीचा फुल फॉर्म काय? तर पबजीचा फुल फॉर्म प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड. प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड. कारण आपण पबजी खेळतो, परंतु त्याविषयी जर फुल फॉर्म मुलांना विचारला तर ते सुद्धा माहीत नसते. तर लक्षात ठेवा की पबजीचा फुल फॉर्म काय आहे? तर प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड. जसं RTPCR आता आपण नाव खूप वाचत आहोत, ठीक आहे, ऐकत आहोत. RTPCR टेस्ट, याचं फुल फॉर्म काय आहे ते मला कमेंट्समध्ये पाठवा मित्रांनो. कारण हा सुद्धा प्रश्न आता सध्याच्या परीक्षेत विचारत आहे. त्यामुळे RTPCRचा फुल फॉर्म आपण कमेंट्समध्ये मला पाठवा मित्रांनो. त्यानंतर स्वेटर हा शब्द 7, 2, 3, 5 आहे. इथे 5 विसरलं आहे. 7, 2, 3, 5, 4, 5, 1 असा लिहिला तर टियर हा शब्द कसा लिहिसाल? तर टियर जे आहे, टी कुठे आहे मित्रांनो? इथे. तर 4. आता 4 जे आहे ते या 2 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन पहिले कट करा, म्हणजे याचा विचार करायचाच नाही. नंतर ई बरोबर किती आहे मित्रांनो इथे? तर 5. 4, 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. त्यानंतर पहा, दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? तर एकूण त्रिकोण मित्रांनो या डायग्राममध्ये 8 आहेत. पहा, हे एवढे, इथे 1, 2 आणि मोठा 3. इथे सुद्धा तीच कंडिशन आहे, 1, 2 आणि मोठा 3. असे किती झाले? 6. त्यानंतर हा त्रिकोण आपण मोजला नाही अजून, हे 7 आणि हा एक 8. असे एकूण 8 त्रिकोण या डायग्राममध्ये आहे. हे लक्षात ठेवा की असा जर त्रिकोण असेल तर 8 असतात. त्यानंतर असा असा असेल तर 12 असतात, किंवा असा असा हे आडवी रेष असेल तरी 12 असतात. आणि असा जर त्रिकोण असेल तर हे 16 त्रिकोण असतात. हे 8, हे 12 आणि हे 16. या अनुषंगाने हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर 33वा प्रश्न पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथे पहा, 7 7 49, 5 5 25, 1 1 1 आणि इथे पहा 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. बाकी कोणतेही बसत नाही. 3 2 6 नाही, 1 1 1च, पुन्हा 1 1 0 होत नाही, म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतरचं गणित पहा, त्रिकोणाच्या एक कोण इतर 2 कोणाच्या बेरजे इतका आहे. इतर 2 कोणाच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेल्या 2 कोणाचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाचे माप किती असेल? आता इथे पहा, त्रिकोणाचा एक कोण इतर 2 कोणाच्या बेरजे इतका आहे. म्हणजे हे इतर 2 कोण कोणते आहेत? 4x आणि 5x याच्या बेरजे इतका आहे. म्हणजेच काय येईल? इथे 9x येईल. याची बेरीज किती होईल? 9. आणि एकूण किती? 180. म्हणजेच इथे लक्षात ठेवा की सरळ सरळ हे ऑप्शन बसते मित्रांनो. कारण पहा, याची बेरीज याच्या 2 कोणाच्या बेरीज एवढी आहे. बाकी इथे सुद्धा आहे. तर या पद्धतीने हे सुद्धा होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा की 4:5 प्रमाण दिलेलं आहे. हे 4:5 प्रमाण, इथे किती? 5:3 प्रमाण आहे. तर पहा, टॅली करून पाहूया. 18x बरोबर 180 म्हणजे x बरोबर 180 भागिले 18 म्हणजेच किती? इथे 10. म्हणजे प्रत्येक कोण 10 अंशाचा होत आहे. आता इथे पहा, 4x बरोबर 4 गुणिले 10 म्हणजे 40 आणि 5x बरोबर 5 गुणिले 10 म्हणजे 50. आता हे 2 कोण बसत आहे 40 50 म्हणजे 90. तोंडी सुद्धा येते. त्यानंतर 35 गणित पहा, एका गोदामातील अन्न 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल? सरळ सरळ गणित आहे मित्रांनो की 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर 500 कुटुंबांना 30 दिवस पुरेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर एका चौरसाकृती
चे क्षेत्रफळ 324 सेमी आहे, तर त्याची लांबी किती? तर आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असते मित्रांनो? बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, आणि चौरस क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 324, बाजूचा वर्ग. आता बाजू बरोबर हे वर्गमुळात जाईल 324, आणि आता 324 जे आहे चं वर्गमूळ किती? 18, म्हणजे बाजू किती होईल? 18 होईल मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतरचं गणित पहा. त्यानंतर एका व्यापाऱ्याने 520 रुपयाच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल? आता 520 रुपयाचे 15% काढावे लागेल, किंवा 85% जरी काढले तरी ठीक आहे, परंतु इथे आपण काय करूया? 15% काढूया. 0 0 कटले, 5 दुने 10, 5 त्रिक 15, इथे पुन्हा 26, 26 त्रिक 78 होते मित्रांनो. आता 78 हे जे आहे ते 520 मधून वजा करावे लागतील, म्हणजेच इथे 2, इथे किती झाले मित्रांनो? 4, आणि इथे 4, 442 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर पहा, दोन संख्येची बेरीज 46 आहे व वजाबाकी 2 आहे, तर त्याचे गुणोत्तर किती? हे गणित अतिशय सोपं आहे मित्रांनो. इथे लक्षात ठेवा, 46 अधिक 2 करा, आणि 46 वजा 2 करा, आणि भागीला 2 करायचे. लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवा, बेरीज एकदा करा, एकदा वजाबाकी करा. इथे किती झाले? 48 भागीला 2 म्हणजे 24. इथे किती झाले? तर इथे 44 भागीला 2 म्हणजेच 22. आता इथे 24 आणि 22 याचं प्रमाण विचारलंय, म्हणजेच 12 11, पर्याय क्रमांक 1. असे जर गणित आले तर लक्षात ठेवा की एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. पी हा केचा भाऊ आहे, पी हा केचा भाऊ आहे, हा पी भाऊ आहे केचा. पण हे कोण आहे समजलं नाही, हा स्त्री आहे की पुरुष आहे? हा पुरुष आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यश हा पीचा मुलगा आहे, यश हा पीचा मुलगा आहे, यश मुलगा आहे, ठीक आहे. त्यानंतर टी ही केची मुलगी आहे, हे टी मुलगी आहे, कोणाची? केची. ई आणि के परस्पर बहिणी आहे, ई आणि के, ई आणि के हे ई हे परस्पर बहिणी आहे, म्हणजे ही बहीण आहे, ही बहीण आहे, लक्षात ठेवा, दोघी बहीण. आता काय म्हणते? ई चे टीसी नाते काय? ई चे टीसी नाते मावशी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 40वा प्रश्न पहा. प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय निवडा. 1 4 9 16 25 36 49 64 81, म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. सगळ्या वर्ग संख्या घेतल्या, 1 चा वर्ग 1, 2 चा 2. त्यानंतरचा प्रश्न पहा. BCD चा संबंध JKL, तर PQR चा संबंध कशासोबत राहील? तर B च्या नंतर इथे पहा 2 नंबर, नंतर 10 नंबर, इथे 3 नंबर 11 नंबर, 4 नंबर 12 नंबर, इथे 8 8 चा फरक आहे. इथे पुन्हा 8 8 चा फरक. P च्या नंतर काय येईल? X येईल, Q च्या नंतर Y येईल, आणि R च्या नंतर Z येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर पहा मित्रांनो, इथे Y ची किंमत काढायची आहे आपल्याला, तर Y बरोबर इथे 0.0414 भागीला इथे 0.018. आता इथे पहा मित्रांनो, इथे भाग जर दिला तर 18 दुनी 36, 18 दुनी 36, आणि उरले 5 आणि 54 झाले, 18 त्रिक 54, भागाकार 23 येत आहे. परंतु हे लक्षात ठेवा, इथे 3 आणि इथे 4, म्हणजेच पॉईंट कुठे येईल मित्रांनो? भागाकार जर केला आपण तर पॉईंट इथे येईल, कारण पहा इथे 4 नंतर पॉईंट आहे, इथे 3 नंतर पॉईंट आहे, म्हणजे इथे 3 जर गेले तर पॉईंट किती राहिला? 1 राहिला, म्हणजे 2.3, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा. 7,07,000, ठीक आहे, 7,07,000 भागीला 7,070. आता हे 0 0 कटले, इथे किती राहिले मित्रांनो? 707, 707, म्हणजे इथे 100, इथे किती राहिले? 100. आता इकडे लक्षात ठेवा, हे या साईडचे उत्तर किती आलं? 100. Y बरोबर 46 आहे, म्हणजेच इथे Y ची किंमत किती येईल?
100 अधिक 46 म्हणजे 146 राहील. म्हणजे y बरोबर किती 146. पर्याय क्रमांक 4 उत्तर. 44 नंबरचं गणित पहा मित्रांनो. 25% अधिक 15% 15%. आता पहा मित्रांनो 25 गुणिले 25 625 आणि 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. ठीक आहे. अधिक 15 गुणिले 15 म्हणजे 250 आणि इथे किती 10,000. आता इथे जर भागितलं 10,000 ना तर इथे किती येईल मित्रांनो 0.0625. याला जर भागाकार केला तर 0.0625 आणि याला जर भागितलं 225ला 10,000 ना तर 0.0225. आता बेरीज किती वेळेला 0.0850 म्हणजे पर्याय क्रमांक किती 2 उत्तर असेल. त्यानंतर अनिलचा पगार संजयच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे तर संजयचा पगार अनिलपेक्षा किती टक्के कमी आहे. तर काहीच नाही मित्रांनो. जास्त असेल तर पहा 25 गुणिले 100 जे काही आकडा आहे तिथे 25 गुणिले 100 आणि इथे 25 अधिक 100. इथे जास्त असेल तर इथे कमी असते तर वजा. हे लक्षात ठेवा. इथं गुणिला मात्र कंपल्सरी. आता इथे पहा 25 गुणिले 100 भागिले 125. 5 एक 5 आणि इथे 125 एक 25 आणि 25 5 125 म्हणजे 100 भागिले 5 म्हणजेच किती 20%. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 46वा प्रश्न पहा मित्रांनो. सुरत शहर कोणत्या नदीकाठी आहे. तर सुरत शहर जे आहे ते तापी नदीकाठी आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 47वा प्रश्न पहा. कोणती युती क्रांतिकारी युती होती. तर लक्षात ठेवा मित्रांनो इथे क्रांतिकारी युती विचारलंय त्यामुळे प्रतिलता वड्डेदार ही क्रांतिकारी युती होती. लक्षात ठेवा. त्यानंतर अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना मित्रांनो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी केली होती 1904 ला. नंतरचा प्रश्न पहा. संस्थानाचे विलिनीकरण कोणी केले. पंडित नेहरू, विनोबा भावे, साने गुरुजी, सरदार पटेल. तर संस्थानाचे विलिनीकरण मित्रांनो सरदार पटेल यांनी केले होते. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. 50वा झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला. तर झाशीचा दत्तक वारसा जे आहे ते लॉर्ड डलहौसी यांनी नामंजूर केला होता. पर्याय क्रमांक 2 उत्तर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज भाग क्रमांक 1 मध्ये पेपर क्रमांक 39च्या भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 50 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहे. पुढील भागात आपण 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे आपण हा भाग 2 हा व्हिडिओ समोर अवश्य पाहावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.